असंतुलित आणि संतुलित मूलाधार चक्र. असंतुलित जर मूलाधार चक्र असेल तर व्यक्ती पैसा, नाती ह्या सगळ्या गोष्टीसाठी इन्सिक्युरिटी फील करते. म्हणजे नेहमी त्याच्या जीवनामध्ये असुरक्षितता असते आणि सारखा तो तणावामध्ये असतो आणि किंवा त्याच्या मागे धावत म्हणजे एखादं कुत्रं कसं मागे लागल्यासारखं व्यक्ती पळत असते ना, त्याप्रमाणे ही व्यक्ती केवळ आणि केवळ ह्याच गोष्टीसाठी सतत रात्रंदिवस चिंता आणि तणावामध्ये असते. तुम्हालाही हा अनुभव होतोय का? पण जर समजा संतुलित चक्र असेल तर व्यक्ती पैसा, अन्न, वस्त्र ह्या मूलभूत गरजांमध्ये तर ती सुरक्षित असतेच असते, पण ती वेल बॅलन्सचा अनुभव करते. इमोशनली खूप स्ट्रॉंग असते. जीवनामध्ये स्थिर, शांततेचा आणि आत्मविश्वासाने आणि धडाडीने कार्य करणारी असते. आणि हे जे काही पूर्वज, पितृदोष ह्या सगळ्या गोष्टीच्या त्रासातून, शापातून ती मुक्त असते. म्हणजेच एक स्टेबल व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वासाने कार्य करणारे पाहायचे असेल, तर त्याचं मूलाधार चक्र संपूर्णतः सुरक्षित असतं. या संदर्भाच्या अफर्मेशन जे आहेत, मी तुम्हाला देत आहे खाली लिंकमध्ये. त्या चेक करा आणि त्याबरोबरच इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.